मित्र हो, परवाच्या तासाला आपण मृदेची रचना आणि मृदेचे गुणधर्म हे युनिट चालू केलेलं होतं. आणि याचा अभ्यास करत असताना जो पॉईंट आपण पाहत होतो तो म्हणजे मृदेच्या रचनेवर परिणाम करणारे घटक. मृदेच्या रचनेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करत असताना मृदेच्या निर्मिती व रचनेवर प्राकृतिक घटक कसे परिणाम करतात, कसा प्रभाव टाकतात, जनक खडकाचा असणारा जनक खडकाचा कसा त्या ठिकाणी महत्त्वाचा घटक म्हणून तिथं आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर हवामान असेल आणि जैविक घटक असतील यांचा सुद्धा प्रभाव हा मृदेच्या निर्मितीवरती किंवा मृदेच्या रचनेवरती कसा होतो हा भाग आपण सुरू केलेला होता. मृदेची प्राकृतिक रचना आणि यामध्ये आपण जो अभ्यास केला त्यामध्ये पर्वत, पठार, मैदान, टेकड्या, दऱ्या, समुद्रांचे असणारे किनारे इत्यादी गोष्टींचा प्रभाव हा मृदेच्या रचनेवरती कसा होतो हा भाग आपण पाहिलेला होता. त्यानंतर जनक खडकांचा पण आपण अभ्यास केला की भूपृष्ठावरती असणारा मूळ खडकाला जनक खडक असं म्हणतात. आणि हा असणारा जो जनक खडक आहे किंवा मूळ खडक आहे यापासूनच त्या ठिकाणी असणाऱ्या मृदेची निर्मिती होते, मृदेचा जन्म होतो, मृदेचा विकास होतो. आणि हा असणारा जो जनक खडक आहे हा जनक खडक कशा प्रकारचा आहे त्यावरती सुद्धा मृदेची रचना ही अवलंबून असते. आता मृदेची रचना म्हणजेच मृदेची प्रकृती होय. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं मृदेची रचना अभ्यासत असताना तिची निर्मिती कशी झाली हा आपण अभ्यास यापूर्वी केलेला आहे. मृदेची निर्मिती कशी झाली हे कशावरती आधारित आहे तर त्या ठिकाणी असणाऱ्या जनक खडकावरती आधारित आहे. केवळ जनक खडकच कारणीभूत आहे का तर तसंही नाही. तर तिथं असणारी प्राकृतिक रचना बघा, मी मगाशी सांगितलं पर्वत, पठार, मैदान, टेकड्या, दऱ्या, समुद्रांचे असणारे किनारे या सगळ्यांच्या अभ्यासाला आपण रचनेला आपण काय म्हणतो की तिथं असणारी प्राकृतिक रचना असं आपण म्हणतो. याचा प्रभाव परिणाम हा प्रामुख्यानं मृदेच्या रचनेवरती होतो. त्याचबरोबर तिथं असणारा जनक खडक, मूळ खडक याचा सुद्धा आपण विचार गेल्या पिरियडला आपण केलेला होता. हा अभ्यास करत असताना की जनक खडकामध्ये तुम्ही हा डायग्राम बघा की याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं की एक मोठ्या आकाराची एक आकृती आहे. तो जनक खडक म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मूळ खडक म्हणतो आपण. मृदेची निर्मिती ही एक विदारण या प्रक्रियेतून होत असते. पहा, जनक खडकामध्ये एक चीर पडलेली आहे, भेग दिसते तुम्हाला तिथं. त्यामध्ये हिमकण म्हटलेलं आहे. म्हणजे काय होतं की त्यामध्ये ज्यावेळी पाणी जाऊन साठतं आणि रात्री ज्यावेळी थंडी पडली की पाणी गोठा लागतं, म्हणजे बर्फामध्ये रूपांतर होतं. पाण्याच्या आकारापेक्षा बर्फाचा आकार हा मोठा असतो. आणि ज्यावेळी बर्फामध्ये कन्व्हर्जन ज्यावेळी होईल पाण्याचं त्यावेळी त्याचा आकार वाढल्यामुळे काय होईल, त्या भेगेमध्ये ते बसणार नाही. भेगेमध्ये दाब निर्माण करतं, तिथे एक ताण निर्माण होतो आणि त्यातूनच तो दगड हा फुटतो. वारा, पाऊस, गारा, बर्फ इत्यादींचा परिणाम हा त्या चिरेवरती, भेगेवरती होतो. आणि कशाचा होतो, उष्णता, थंडी याचा परिणाम सुद्धा खडकावरती होतो. आणि त्याचं जे विदारण होतं ते दोन प्रकारचं असं होतं. तिथं लिहिलेलं आहे बघा, यांत्रिक विदारण ऑब्लिक कायिक विदारण. आणि यातून काय होतं, खडकाची हळूहळू तुकडे व्हायला लागतात. आता त्यामध्ये खडकात काय असतं, त्या तुकड्यामध्ये खनिजे आणि पोषक द्रव्ये असतात. आणखीन काय असतं, वाळू असते, गाळ असतो, मृद कण असतात आणि कॅल्शियम कार्बोनेट युक्त घटक असतात. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट युक्त घटक कोणते तर चिकण मातीचे 3 थर, चिकण मातीमधील 2 थर. बघा,
त्यामध्ये रासायनिक विदारण मोठ्या प्रमाणात होतं आणि रासायनिक विदारणाचा परिणाम म्हणून काय होतं तर मृदेची प्रकृती ही निर्माण होते. ती सुपीक मृदा आहे का नापीक मृदा आहे हे कोण ठरवतं तर त्या मृदेमध्ये असणारे रासायनिक घटक ठरवतात. त्या घटकामध्ये जर खनिजे मुबलक असतील, लोह असेल, मॅंगनीज असेल, कॅल्शियम कार्बोनेट असतील, हे सगळे घटकांचा जर मुबलक घटक त्यामध्ये जर सामावलेले असतील, त्यानंतर ह्युमस असेल, तर काय होतं ती मृदा ही उत्पादक असते. ती मृदा काय असते तर पोषक असते, पिकासाठी उपयुक्त असते. आणि म्हणून त्या ठिकाणी मृदेची निर्मिती, मृदेची विदारण क्रिया, खडकाच्या विदारण क्रियेतून मृदेची निर्मिती ही झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर जो भाग आपण पाहिला होता तो म्हणजे हवामान. आणि हवामानाचा अभ्यास करत असताना हवामानाचा परिणाम हा मृदेच्या निर्मितीवरती होतो. आणि त्या हवामानामध्ये असणारे जे घटक आपण अभ्यासले ते कोणते तर तापमान, पर्जन्य, आर्द्रता, बाष्पीभवन, पाणी, वायू आणि वारा. पुन्हा एक वेळ पहा की हवामानाचा प्रभाव ज्या मृदेवरती होतो किंवा मृदेच्या रचनेवरती होतो, हवामानाचा परिणाम मृदेच्या रचनेवरती होतो. म्हणजे काय होतं तर हवामानामध्ये असणाऱ्या या घटकांचा प्रभाव होतो, खडकाचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि ते जे घटक आहेत ते कोणते तर तापमान, पर्जन्य, आर्द्रता, बाष्पीभवन, पाणी, वायू आणि वारा इत्यादींचा एकत्रित प्रभाव, परिणाम हा मृदेच्या रचनेवरती होत असतो. आता पाणी, पर्जन्यमान आणि आर्द्रता हे जे 3 घटक आहेत, या 3 घटकांचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं भूभागावरती जास्त पाऊस असेल तर विदारण, झीज करण्याची क्रिया ही जास्त असते. लक्षात आलं का? भूभागावरती, भूप्रदेशावरती जर पावसाचं प्रमाण जास्त असेल तर बघा विदारण म्हणजे झीज, विदारण झीज करण्याची क्रिया ही जास्त असते. पावसाचे पाणी ओढे, नाले, नद्या यांच्यामार्फत उताराच्या दिशेने वाहत असतात. त्यावेळी काय होतं तर आपल्याबरोबर जमिनीवरील मृदकणांचे वहन होते व सखल भागामध्ये सपाट भूप्रदेश जिथं असतो तिथं मृदकणांचे संचयन होते. मृदकण तिथं साठवले जातात. पाण्याच्या विद्राव्यतेमुळे विरघळण्याची क्रिया, विद्राव्यतामुळे याचा अर्थ काय, विद्राव्यता याला म्हणजेच विरघळण्याची जी क्रिया आहे असं म्हटलं जातं. व वहन क्षमतेमुळे मृदकण एकमेकात मिसळतात. वनस्पती व पिकांच्या उत्पादनासाठी मृदेत पाण्याचा अंश अतिशय महत्त्वाचा असतो. मृदेमध्ये पाण्याचा अंश किती आहे यावरती सुद्धा पिकांची किंवा वनस्पतींची वाढ ही अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. वनस्पती व पिकांचे अन्न हे मृदेत असते, मृदेत पाण्यात सामावलेले असते व आपल्या मुळाद्वारे वनस्पती ह्या पाण्यातून आपले अन्न मिळवतात. जमिनीतील खनिज घटक द्रव्यांचे वनस्पती आपल्या मुळाद्वारे शोषण करतात. ते पाणी वनस्पती पितात. थोडक्यात वनस्पतींच्या मुळाद्वारे शोषून घेतलेल्या पाण्याचा जास्त भाग हा बाष्पीभवनामुळे पानावाटे वातावरणात निघून जातो. म्हणून मृदा व जमिनीलगतचे वातावरण यांना जोडणारा वनस्पती हा महत्त्वाचा दुवा आहे. पाण्याच्या मिश्रणाने मृदेला जडत्व येते. आता मृदेमध्ये अनेक घटक हे सामावलेले असतात. मग मी तुम्हाला सांगितलं की मृदेमध्ये असणारे जे रासायनिक घटक आहेत हे पाण्यामध्ये मिसळतात आणि ते पाणी मुळाद्वारे काय होतात, वनस्पती स्वीकारतात, घेतात. त्याला अन्न घटक त्या कुणीकडे पाठवतात, ते घटक पानाकडे पाठवतात. पानं कुठं असतात, वातावरणामध्ये, सूर्यप्रकाशामध्ये असतात. आणि हे जे कच्चा माल मुळाद्वारे स्वीकारलेला आहे हा पानाकडे पाठवतात आणि तिथं सूर्याच्या उष्णतेच्या साह्यानं वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याला इंग्रजीमध्ये आपण फोटोसिंथेसिस प्रोसेस असं म्हणून ओळखतो.
प्रकाश संश्लेषण क्रिया, आणि या प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि पुन्हा ते इतर फांद्यांना फळाकड फुलांच्याकडे पाठवून स्वतः वनस्पती विकसित होतात, वाढतात. वनस्पती याचा अर्थ शेतकऱ्यांची असणारी पिकं आणि नैसर्गिक वनस्पती सगळ्या गोष्टी आल्या इथं. आता सेंद्रिय घटक हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. आता सेंद्रिय घटक काय आहेत तर त्यालाच आपण ऑर्गॅनिक फॅक्टर्स म्हणतो. ऑर्गॅनिक फॅक्टर्स. आता सेंद्रिय घटक अभ्यासत असताना की बघा, जास्त पावसाच्या भागात मृदेत जैव घटकांचे व नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असते. जमिनीवर वनस्पती पिकांचा पालापाचोळा कुजतो व तो मृदेत मिसळतो. त्यामुळे मृदा ही काय होते तर सुपीक बनते. मृदा सुपीक बनते. ही कुजण्याची क्रिया जलद होते. आर्द्रता व पावसाच्या पाण्यामुळे मृदेत अनेक जैविक घटक आढळतात. कुजलेला पालापाचोळा व मरण पावलेल्या मृदेतील जीवाणूपासून अवशेषापासून कुजण्याच्या प्रक्रियेतून मृदा सुपीक उत्पादक बनते. तिलाच सेंद्रिय मृदा असे म्हणतात. या कुजण्याच्या प्रक्रियेत सर्व सजीव व वनस्पतींच्या पानाफुलांचा त्याचबरोबर फळांचा, सूक्ष्म जीवांचा समावेश असतो. आता प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या व सर्व सजीवांच्या विष्ठेतून बाहेर पडलेला पदार्थ मृदेला सेंद्रिय सुपीक द्रव्य पुरवतो. अनेक प्राणी वनस्पतींचे भक्षण करतात. प्राण्यापासून विष्ठेतून शेणखत मिळते. मातीतील जीवाणूपासून गांडूळ, मुंगळे व सरपटणारे प्राणी मृदेला सेंद्रिय सुपीक द्रव्ये पुरवतात. सखल भागात बारीक कणांचे आर्द्रता भरपूर असलेले मृदा जास्त खोल असते व तिच्यात सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाणसुद्धा जास्त असते. आता ही मृदा परिपक्व झालेली असते. पर्वतीय व वाळवंटी मृदेत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण अतिशय तुरळक किंवा कमी असते. आता पहा की तीव्र उतारावरती मृदा ही परिपक्व होऊ शकत नाही. त्याचे कारण काय तर विदारण झिजेमुळे कार्य तिथं जास्त असतं. अनेक ठिकाणी भूपृष्ठावरील मृदेचा खालचा थर उघडा पडतो. मृदेतील सेंद्रिय पदार्थ हा महत्त्वाचा मातीचा रासायनिक गुणधर्म आहे. या आधी स्पष्ट केल्याप्रमाणे वनस्पती व प्राणी मेल्यावर त्यांच्या अवशेषापासून कुजण्याची सेंद्रिय पदार्थ निर्माण होतात. सेंद्रिय पदार्थात मुख्यतः नत्र म्हणजे नायट्रोजन, स्फुरद म्हणजे पोटॅशियम घटक आणि गंधक ही अन्नद्रव्ये असतात. सेंद्रिय पदार्थामुळे मृदेला कार्बन उपलब्ध होतो. सेंद्रिय पदार्थामुळे सूक्ष्म जीवजंतू, जीवाणू यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. म्हणून सेंद्रिय पदार्थांना मृदेचा आत्मा म्हणून ओळखतात. सेंद्रिय घटक हे काय आहेत तर पीक वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा घटक असल्यामुळं सेंद्रिय पदार्थांना मृदेचा आत्मा असं म्हणतात. सेंद्रिय पदार्थामुळे मृदेला ह्युमस प्राप्त होतो. आता ह्युमस म्हणजे काय मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्युमसमुळे मृदेला गडद रंग प्राप्त होतो. वाळून जमिनीवर पडलेले व कुजलेल्या वनस्पतींची पाने वनस्पतींच्या वाढीला पोषक ठरतात. सेंद्रिय पदार्थामुळे मृदेत गांडूळ हा जैविक घटक मृदेची सुपीकता आणि उत्पादकता वाढवतो. गरजेच्या जास्त पाणी मृदेला सामावलेले असेल तर जमिनीत पाणथळ, त्याला इंग्रजीमध्ये आपण वॉटरलॉग्ड असं म्हणतो, वॉटरलॉग्ड बनते. त्यामुळे पाणथळ जमिनीतून सूक्ष्म जीवजंतूंची निर्मिती घटते, कमी होते व त्यातून आम्ल किंवा ॲसिड मृदा निर्माण होते व मृदेतील ह्युमसचे प्रमाण हे अत्यंत कमी होते किंवा घटते. म्हणून मृदेमध्ये काय असावं लागतं तर ऑर्गॅनिक फॅक्टर्स हे फार महत्त्वाचे आहेत. जैविक घटक, सेंद्रिय घटक. आता पुढच्या पिरियडला आपण उरलेला भाग कंटिन्यू करू. ठीक आहे. थँक्यू.